नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आत्ताच मी ड्युटीवरून आलेली आहे आणि आज मी बनवणार आहे चिकन. त्याचबरोबर आणलेले आहेत हे 2 मसाले, एक काळा मसाला आणि एक एव्हरेस्टचा चिकन मसाला. त्याच्यासाठी घेतलेले आहेत हे 3 कांदे. त्याच्यानंतर कांदे कापून घेते. अरे यार, डोळ्यात पाणी आलं. आता कांदा आणि कोथिंबीर दोन्ही कापून घेतलेली आहे. आता करूया आपण चिकनची तयारी. तर चिकन पहिलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आपल्याला टाकायची आहे हळद आणि थोडंसं मीठ. मीठ थोडंसं नाही, म्हणजे जरा जास्तच टाकायचं, कारण आपण फक्त चिकन शिजवतो आहे. तर त्याला फक्त आपण मीठ आणि हळद टाकली आणि थोडं जास्त टाकलं की त्याला जास्त चव येते. कारण शिजवताना आपण मसाले वगैरे टाकत नाही, फक्त मीठ आणि हळद एवढं दोन्हीच टाकतो. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण हळद आणि मीठ पूर्ण चिकनला लागलं पाहिजे, या हिशोबाने आपण सगळं हे एकत्र करून घेतो आहे. आता हे सगळं एकत्र करून झालं तर आता आपण हे शिजवायला टाकूया. तर त्याच्यासाठी कढई घेतली, थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला कांदा. तर कांदा टाकून थोडासा लालसर होईस तोपर्यंत तो आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता कांद्याचा कलर थोडासा चेंज झाला की त्याच्यामध्ये टाकायची आहे आपल्याला आलं लसूण पेस्ट. तर ही एकदम थोड्या प्रमाणात टाकायची, जास्त टाकलं तर त्याचा वास येतो, त्याच्यामुळे एकदम नॉर्मल टाकायचे. बस एवढी तर पुरेशी आहे. त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स झाल्यावरती आपण याच्यामध्ये टाकणार आहेत कोथिंबीर. तर आलं लसूण पेस्ट टाकल्यावरती हे थोडंसं उडतं, त्याच्यामुळे व्यवस्थित टाकायचे. त्याच्यानंतर ते सगळं परतून झाल्यावरती याच्यामध्ये टाकायचे आहे कोथिंबीर आणि हे आपल्याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. आणि हे सगळं परतून झाल्यावरती याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चिकन. तर हे सगळं चिकन टाकल्यावरती थोडंसं गॅस कमी करायचा आहे, कारण जर गॅस जास्त असेल तर कढईला चिकन चिकटतं, त्याच्यामुळे थोडंसं कमी ठेवायचं. हे सगळं आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून घेतल्यावरती त्याच्यामध्ये आपल्याला शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे. तर आपण डायरेक्ट पाणी नाही टाकायचं. त्याच्यासाठी काय करायचं, तर एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये पाणी टाकायचं आणि ते गरम पाणी झाल्यावरती मग ते चिकनमध्ये टाकायचं. चिकन शिजोपर्यंत आपण करूया मसाल्याची तयारी. तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे कांदा आणि लसूण आणि खोबरे एकत्र करून घेतलेलं आहे, फुटाणे आणि कोथिंबीर. तर तुम्ही बघू शकता आपलं चिकन पूर्णपणे शिजलेलं आहे. हे शिजायला कमीत कमी 10 ते 15 मिनटं खूप होतात. आता थोडंसं चिकन मी काढून ठेवलेलं आहे, कारण मला हे करायचं आहे फ्राय. तर आपण करूया आता फोडणीची तयारी. त्याच्यासाठी मी जे लसूण आणि खोबरं वाटलं होतं, तर तेच मी फोडणीला टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहेत. तर मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे लाल मिरची, थोडासा मसाला, थोडी धनिया पावडर, थोडासा गोडा मसाला आणि थोडासा चिकन मसाला आणि हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर मी चिकनसोबत आणलेले होते मसाले, म्हणजे काळा मसाला आणि आपला एव्हरेस्टचा चिकन मसाला, तर ते दोन्ही पण मी टाकलेले आहेत. हे आपल्याला सगळं आता एकत्र करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला चिकनचा रस्सा, जो आपण शिजवलेला आहे. आता तुम्ही जर नॉर्मल पाणी टाकलं तर काय होतं, त्याला एवढी चव येत नाही. जर हा रस्सा टाकला तर त्याला मस्त चव येते भाजीला, कारण तो आपल्याला शिजवून घेतलेला आहे आणि चिकनची पूर्ण चव त्याच्यामध्ये उतरलेली असते. त्याच्यामुळे त्याचंच थोडंसं पाणी आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचं आहे. पूर्ण ते पाणी आटून जातं मसाल्यामध्ये आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला हे वाटण, जे आपण मगाशी मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे ते. आणि हे पूर्ण आपल्याला एकत्र करून घ्यायचं. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे एकत्र करायचं आहे. तर ह्या वाटणामध्ये पण तुम्ही थोडासा रस्सा टाकला तरीही चालेल.
तर बघू शकता तर हे वाटण मस्त शिजलेलं आहे, मस्त त्याला तेल वगैरे सुटले. आता याच्यामध्ये आपण चिकन टाकूया. तर हे सगळं एकत्र करून घ्यायचं. मस्त मसाला त्याचा पूर्ण भाजीला लागला पाहिजे असं आपल्याला एकत्र करून घ्यायचं. तर याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता आणि बघू शकता तुम्ही आपली चिकनची भाजी तयार झालेली आहे. तर भाजी होईस्तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती राईस करून घेऊया, कारण त्यांच्यासाठी चिकन केलेलं आहे आणि मी चिकन खात नाही, त्याच्यामुळे मी माझ्यासाठी सिंपल राईस बनवणार आहे. तर फोडणीला मी फक्त जिरी मोहरी टाकणार आहे आणि थोडासा कांदा आणि थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, बस एवढंच. आणि सगळे मसाले टाकून मी हा राईस करून घेणार आहे. तर सगळे मसाले टाकून झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया तांदूळ. तर हे तांदूळ टाकून झाल्यावरती सगळं एकत्र करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून त्याच्यावरती झाकण लावून ठेवायचं. तर हा भात कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्यात होतो. तर भात होईस्तोपर्यंत आपण जे फ्राय करायचं चिकन आहे ते करून घेऊया. तर जे मसाले मी चिकनसाठी वापरलेले आहेत तेच मसाले हे फ्राय करण्यासाठी मी वापरलेले आहेत. तर हे सगळे मसाले टाकायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तेल. आता मी हे एअर फ्रायरमध्ये करणार आहे, त्याच्यामुळे याला जास्त तेलाची गरज नाही पडणार. तर थोडंसं फक्त तेल टाकायचं आणि सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. पूर्ण असे मसाले आणि तेल दोन्ही पण मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे एअर फ्रायरमध्ये. आता मी पहिले डायरेक्ट टाकत होते, पण त्याच्यानंतर मी हे एअर फ्रायरचं भांडं मागवलेलं आहे, कारण जास्त आपल्याला घासण्याचा त्रास नाही होत. हे भांडं काढलं घासलं की होऊन जातं. तर त्याच्याचमध्ये आता हे चिकन वगैरे मी टाकलेलं आहे आणि आता मी हे लावणार आहे एअर फ्रायरमध्ये. तर त्याच्यामध्ये हे भांडं ठेवून द्यायचं आहे आणि हे ठेवूयात आपण आता एअर फ्रायरमध्ये. तर याची सेटिंग करायची आहे. तर मी याची सेटिंग 10 मिनटं आणि 180 डिग्रीवरती केलेली आहे. आणि हे होईस्तोपर्यंत आपण करून घेऊयात भाकरी. तर मला आज फक्त 2-3च भाकरी करायच्या होत्या, त्याच्यामुळे आज एवढं काही टाईम नाही लागणार आहे. तर भाकरी होईस्तोपर्यंत आपलं चिकन शिजलेलं आहे आणि मस्त फ्राय झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे वरून आणि मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे. तर फायनली आपलं चिकन तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. आता आपण शेवटी तर त्यांनाच विचारूया कसं झाले ते. तर माझ्यासाठी बनवलं होतं मी फक्त राईस. आमच्या विचारते कसं झाले. अहो कसं झाले. दोन्ही पण एक नंबर. बस एक नंबर. मोठा वाला एक नंबर. चलो ये सुन के बहुत अच्छा लगा. तर मित्रांनो, चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चिकन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.